विकीला माहिती आहे वार फारच येतो ना त्या. हा हो चालेल ना. हा हा नाही मी बी 30% मी बॅटेश ना रोडवरच. हॅलो. हा बोला मामा. किरणात ना काय राहतलंय ए आता. ज्योतिराम पाटील, राहणार खळदोळा बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मी खळदोळा गावचा रहिवासी असून शेतकरी आहे. माझ्याकडे 5.5-6 एकर शेत आहे. रब्बी खरीपमध्ये मी साधारणतः पूर्ण कपाशी लागवड केली. जवळजवळ ऑगस्टपर्यंत एकंदरीत कपाशीची म्हणजे एकदम चांगली होती. नंतर ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली तर पावसामुळे पूर्ण कपाशी म्हणजे खराब झाली. आणि म्हणजे मजुरी मग तर 20 रुपये किलो 15 रुपये किलो अशी मजुरीने कपाशी वेचणी केली. ती कपाशी आज तक शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडून आहे. भाव नाही. व्यापारी तिला 6-6.5 हजारपर्यंत मागताय. परंतु एकंदरीत जो कपाशीचा खर्च मजुरीचा खर्च जर पाहिला तर आज तर एक शेतकऱ्याच्या हातामध्ये कपाशी 2 रुपयेसुद्धा शिल्लक राहत नाही. तरी शासनाने याचा काहीतरी विचार करून एकरी काहीतरी शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मी शासनाकडे सुद्धा विनंती करतो आणि करणार आहे. रब्बीमध्ये काय आता लागवड केली तुम्ही? रब्बीमध्ये माझा जवळजवळ मक्का आहे. 5.5-6 एकर मक्का आहे. पण तो मक्का उगल्याबरोबर त्याला अळीचा इतका प्रादुर्भाव आहे म्हणजे इतके रोगराईचं प्रमाण वाढलं आहे. तर उगवल्यापासून त्याला 8 दिवसापासून फवारणी करतो आहे आम्ही. आणि फवारणीचा खर्च एवढा महागडा आहे तर तो आजसुद्धा आपल्याला परवडत नाही. पण शेतकरी आशेने काहीतरी करतोय. तो आजही त्या शेतकरी काहीतरी आपल्याला 2 पैसे मिळतील या हिशोबाने तो रब्बीच्या करतोय वाटचाल. एकंदरीत आता पुढे शासनाचे रक्कम मक्का वगैरे आता जो असेल भाव तो काय मिळेल. पण आज तरी म्हणजे आणि नैसर्गिक संकट आहे पुन्हा मक्याला. गार आहे, पाणी वादळ आहे. आता शेवटपर्यंत उत्पन्न काय मिळतं आणि जमा आणि खर्च म्हणजे एकंदरीत नफा काय राहतो ते येणारा काळच आपल्याला सांगेल.